तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आज आपला बेत काय आहे. तर आपल्याला काय बनवायचे, तर आज आपल्याला बनवायचे अस्सल गावरान बोकडाचं मटण. ते 1 किलो मटण आणले तर बनवायचे आपल्याला. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. कसं कसं आता आपण या मटणाला नंबर कसं धुवून ठेवता. इकडे बघण्यामध्ये पाणी आहे, तर असं पाण्यामध्ये चकचक स्वच्छ असं धुवून ठेवता आपण. दोनदा धुवायचा ना, एकदा सोडून दोनदा धुवायचा. नंबर कसं स्वच्छ धुवून घ्यायचा. पाणी टाकून येतो बाहेर. तर आता आपण इकडं दुसरी वेळेस धुवून घेणार व्हायला. इकडे बघू शकता धुवून घ्यायचं नंबर 1 मध्ये. बघा इकडे मटण 1 किलो बकऱ्याचं मटण आहे. 1 किलो नंबर 1 मध्ये आज खायचं बनवायचं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तरी स्वच्छ असं झालेलं आहे, नंबर 1 धुवलेला आहे आपण. पाणी टाकून येतो. चकचक नंबर 1 असं आपण धुवून घेतलेलं आहे मटण. बघू शकता तुम्ही इकडं. आता याला आपल्याला मस्त की हळद, मीठ आणि मसाला लावून थोडं मॅग्नेट करायचे आणि त्याच्यानंतर उकडायला टाकायचे. तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट करून बघत राहा. त्यामध्ये आपण 2-3 प्रकारचे मसाले टाकला नंबर 1 मध्ये. तर आता आपल्याला टाकायचे कुकरमध्ये शिजवायला. नाही तर बघण्यामध्ये नाही, कुकरमध्ये शिजवायचे आणि पुण्य वगैरे द्यायच्या नंबर 1 मध्ये. तर बघत राहा व्हिडिओ. चला आपण आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर. याच्यामध्ये आपल्याला 2 पळे तेल टाकलेलं आहे नंबर 1 मध्ये. 2 पळे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. आणि इकडे बघू शकता आपलं मटण आहे इकडं. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कांदा, कोथिंबीर आणि लसूण. तर चला मग आता फोडणी देऊ. इकडे कांदा, आधी आपल्याला इकडं टाकायचे अद्रक लसूण. आणि इकडं पाणी गरम करून ठेवलं आपण टाकण्यासाठी, लवकर शिजतं म्हणून. लवकर अद्रक लसणाला नंबर 1 मध्ये. आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकलेला आहे, बघू शकता. तर इकडे आपल्याला आता मटण टाकायचे. नंबर 1 मटण टाकून शिजवायचे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला सर टाकता पडलं बघा गॅसवर, खाली पडले बाबू. जास्त आहे मटण त्यामुळे खाली पडले. यावी काही विषय नाही. तर आपण फोडणी टाकलेली आता डायरेक्ट भेटू शिजल्यानंतर. व्हिडिओ डायरेक्ट शिजलेला मटण खाता. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला आपलं मस्त असं मटण शिजाले कुकरमध्ये. तर आपण इकडे सीताफळ खाऊन घेऊ. सीताफळ आपल्यापाशी इकडे बघू शकता, आपल्या घरच्या झाडाचं आहे, काही विषय नाही. शिजायला तेवढं इकडे मस्त सीताफळ खातो. आपल्या घरच्या झाडाचं आहे त्यामुळे समज सीताफळाला आहे का. असला नंबर 1 लावायचा, गोड चुटो, काही विषय नाही. बाहेर आमच्या आजी चावायचं असेल तुम्हाला सीताफळ खावला काही. आमच्या आजी तिकडं वासराला काय तर खवल्यावर वासरानं घातलेला आता त्यामध्ये गपचिप भजनाला गेली इतक्या वेळ. आणि आजी काय मटण खात नाही. आपल्या घरी कोण मटण खात नाही, फक्त आम्ही खाता मटण. मी पप्पा बघू तर सीताफळ खाऊ. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर या ठिकाणी आपली शेवटची शिट्टी झालेली आहे कुकरची आणि मटण शिजलेलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
दाखवतो तुम्हाला उकडलेलं मटण. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आता डायरेक्ट प्लेटात काढून घेत जरा 2-4 पीस पुन्हा खाऊत. गरम गरम आहे. आता शिजले कसं कसं बघून बघा नंबर 1 मध्ये खात होता. व्हिडिओ बघत राहा. आधी सूप पितो. सूप आणि रस्सा बघा. भरला गाडी नंबर 1. पोळ्या शिरले नंबर 1 मोठा शिरले पोळाले. पोळा पोळाले नंबर 1 मटन शिरले. तर व्हिडिओ कंटिन्यू शेवट बघत राहा. आता डायरेक्ट भाजी करून जेवण करू. चला या ठिकाणी आपल्याला भाजी करायला आपली सुरुवात झाली आहे. जास्त आपण तेल वापरत ना. नॉर्मल तेल गरम झाल्यानंतर थोडं अद्रक लसूण टाकले. थोडं तेल टाकलं मग तेल टाकतो. या ठिकाणी मसाला तीन टाकलेला आपण उकळलेलं मटण खाऊ जातो. तेवढा पुढची प्रोसेस झालेली आहे आपली भाजीची. नंतर मटण टाकलं. मटण टाकून शिजले. अशा प्रकारे आपलं फायनल भाजी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडं बाकी काय करायचं मसाला मटण टाकून भाजी तयार. तर डायरेक्ट मग आता मी जेवताना भेटतो. तेवढं तिकडे उकड खाल्ले तेवढं खातो. नंबर 1 या ठिकाणी आपली भाजी झालेली आहे. आता नंबर 1 असेल जेवायची आपल्याला. नंबर 1 खायचं भाजी. इकडे आपली आजी असं हसते. मटण खात नाही विषय असा. आता आपणच खाणार आहोत. आपण जेवणार आहोत. काही विषय नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सपोर्ट करा. या ठिकाणी नंबर 1 अशा प्रकारे आपण भाजी वाढून घेतला. इकडं भाकर, नंबर 1 मटणाची भाजी, कांदा. तर मग आता नंबर 1 जेवण करून घेतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग.